परीक्षा देतोय 2 ठिकाणी, परत विद्यार्थ्यांकडे हा प्रूफ आहे की पेपरचा जो फोटो आहे तो खूप जागी टेलिग्रामला व्हायरल झालाय आणि तो लीक झालेला आहे आणि तिकडून आम्हाला उत्तर येत आहे की फक्त एक प्रश्न रद्द झालाय का, एक प्रश्न रद्द झाला हा विद्यार्थ्यांसाठी मायने नाही ठेवत का? जर तुम्हाला असं पेपर फोडायचेच असतील, असं सगळ्या गोष्टी करायच्याच असतील तर जाहीरपणे बोली लावा, आमची काही अडचण नाही. किमान तेवढी पारदर्शक तरी राहील ना बाबा. आणि जो धनाढ्य तो लावल बोली, किमान विद्यार्थ्यांसमोर तेवढे पारदर्शकपणे एवढे बोली लावून तरी जागा निकाली लेखी. अरे रद्द करा पीएमसी प्रशासन होश में आओ, पीएमसी प्रशासन होश में आओ. विद्यार्थी एकता जिंदाबाद, विद्यार्थी एकता जिंदाबाद. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पीएमसी पदभरती रद्द झालीच पाहिजे, पीएमसी पदभरती रद्द झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आज आपण पाहतोय की या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत, हे पीएमसीची जी काही परीक्षा झालेली आहे ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय, पेपर फुटलाय, कशा पद्धतीने याच्यामध्ये गैरव्यवहार झालाय, तर ही परीक्षा रद्द करा म्हणून हे विद्यार्थी बसलेले आहेत. आणि आपण पाहतो की नुकतीच MPSCने सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार असं घोषित केलेलं आहे आणि त्यालाच या विद्यार्थ्यांनी आता आपण पाहतोय की ऑनलाईन परीक्षेमध्ये किती घोटाळा होतोय, नक्की काय म्हणणं आहे यांचं, काय मागण्या आहेत, MPSCला कसा हरताळ फसला गेलाय ते आपण आता एकदा पाहूयात. ताई, हा पुणे महानगरपालिकेचा पेपर फुटी, आता नक्की काय मागणी काय आहे तुमची? पुणे महानगरपालिकेमध्ये ज्युनियर इंजिनियरची परीक्षा झालेली होती आणि ती 28 महिने उशीर झालाय त्या परीक्षेला. त्यानंतर आम्हाला प्रायव्हेट सेंटर देण्यात आले, पण आम्ही विद्यार्थ्यांनी आंदोलन करून TCS सायन्स सेंटर मागितले. त्यामध्ये सुद्धा एवढे घोटाळे झालेत. परीक्षा रद्द करा आणि त्याची री एक्झाम घ्या ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच्यामध्ये असं आढळून आलंय की एक विद्यार्थी परत परीक्षा देतोय 2 ठिकाणी, परत विद्यार्थ्यांकडे हा प्रूफ आहे की पेपरचा जो फोटो आहे तो खूप जागी टेलिग्रामला व्हायरल झालाय आणि तो लीक झालेला आहे आणि तिकडून आम्हाला उत्तर येत आहे की फक्त एक प्रश्न रद्द झालाय का, एक प्रश्न रद्द झाला हा विद्यार्थ्यांसाठी मायने नाही ठेवत का? ही गोष्ट खूप डिफिकल्ट आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की ही परीक्षा भरती रद्द करावी आणि री एक्झाम घ्यावी. नक्की हे नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे याच्यापैकी कुणाला माहिती का नॉर्मलायझेशनची प्रोसेस? नॉर्मलायझेशनची प्रोसेस काय आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये फ्रॉड झालाय? समोर या, माहिती घ्या हातात घ्या. ज्यावेळेस परीक्षा एका सत्रापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली जाते त्यावेळेस एक नॉर्मलायझेशनची प्रक्रिया असते, जेणेकरून म्हणजे एखाद्या शिफ्टमध्ये जर सोपा पेपर आला तर त्या शिफ्टमधले सगळे विद्यार्थी सिलेक्ट होतील. असं पण त्या सगळ्या परीक्षांच्या जे सत्र असतात त्यांचं एक सामान्यीकरण केलं जातं. कोणत्या शिफ्टमध्ये कितीचा टॉपर आहे, त्यांचे 0.1% टॉपर्स म्हणजे ॲव्हरेज मार्क्स, असे सगळे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार मग एक नॉर्मलायझेशनची आपली प्रक्रिया ती राबवली जाते. जेणेकरून परीक्षेत झाली का? मग प्रथम दर्शनी असं दिसतंय की ती झालेली नाहीये, पण पीएमसीचं म्हणणं आहे की आम्ही ती करूनच तुम्हाला दिले. पण ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होतं त्यावेळेस टोटल जे गुण असतात त्याची इक्वल्स टोटलमध्ये दिसली नाही पाहिजे. म्हणजे GK मध्ये किती आहेत, टेक्निकलमध्ये किती आहेत, इंग्लिशमध्ये किती आहेत, मराठीमध्ये किती आहेत, याची जर टोटल तुम्हाला रिझल्टमध्ये दिसत असेल तर ते नॉर्मलायझेशन झालेलं कसं दिसणार ना. मग ज्यावेळेस आम्ही अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संवाद साधला की बाबा हे असं झालेलं नाही, तर ते बोलले मला जर IBPS कंपनीनं जर नॉर्मलायझेशन तुमचा रॉ स्कोर दिला तर मी तुम्हाला देईल. ज्यावेळेस तिथं स्कोर दिसत सिडकोनं पण एक परीक्षा घेतली होती, 3 सत्रामध्ये परीक्षा झाली होती सर. त्यांनी 3 सत्रामध्ये घेऊन पण म्हणजे असे टोटल मार्क्स आणि नॉर्मलायझेशनचे मार्क्स असे दोन्ही मार्क्स दिले होते. मग महानगरपालिकेकडनं पण आपल्याला तीच अपेक्षा होती. नक्की आता पेपर फुटलाय कसा तुमचा? काय नक्की त्याच्यामध्ये? हा जो फोटो आहे ना सर, याच्यामध्ये बघा म्हणजे हा जो स्क्रोल बार आहे, ओके, हा इथं IBPS चा लोगो आहे. म्हणजे इथं खाली आता फोटो ब्लॅक अँड व्हाईट झाली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे AI ला प्रॉम्प्ट देऊन तयार करू शकतो सर. पण हा जो म्हणजे ज्यावेळेस क्वेश्चन असा मोठा असतो त्यावेळेस हा स्क्रोल बार आपण AI ला कसाही प्रॉम्प्ट दिला तरी देऊ शकत नाही.
इथं या बाजूला बघा आता हा इंग्लिशचा सेक्शन मला वाटतं मराठीचा सेक्शन झालाय त्यांनी 5-10 मिनिटं सोडवलाय. परीक्षेचा वेळ हा 120 मिनिटाच्या आसपास म्हणजे हा असतो. फोटो बाहेर आलाय. हा फोटो बाहेर आलेला आपल्याला हा 16 जूनला आपल्याला हा फोटो बाहेर मिळाला आणि एका विद्यार्थ्यांच्या माहितीस्तवच हा फोटो पुढे शेअर केला. आता ह्याच्या बुडापर्यंत जायचं काम हे महापालिका प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं आहे. पण आम्ही ज्यावेळेस अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मागणी केली की बाबा हे तुम्ही करा, तर ते बोलतात की तुम्ही आणखी आम्हाला याच्याबद्दल म्हणजे डिटेल माहिती द्या, तो विद्यार्थी कोण होता, काय. हा फोटो येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे सर. ओके. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करू शकत नाहीत ना. आणि जर तुम्हाला असं पेपर फोडायचेच असतील, असं सगळ्या गोष्टी करायच्याच असतील तर जाहीरपणे बोली लावा, आमची काही अडचण नाही. किमान तेवढी पारदर्शक तरी राहील ना बाबा. आणि जो धनाढ्य तो लावल बोली, किमान विद्यार्थ्यांसमोर तेवढे पारदर्शकपणे तेवढे बोली लावून तरी जागा निकाली निघतील, किमान तेवढं तरी आम्हाला समाधान भेटेल ना. बरोबर, नक्कीच. काय आता नक्की काय भूमिका आहे पुढची? सकाळपासून या ठिकाणी विद्यार्थी बसून आहेत. 200-300 विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. ऊन वारा पाऊस येण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन कुठल्या पद्धतीनं दाद देण्याचा त्या ठिकाणी त्यांचा पवित्रा नाही या ठिकाणी आपल्याला समजतंय. आमचं एकच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय ते समजून घ्या. 100% पेपर फुटलेला आहे. विद्यार्थी, मी वारंवार तेच सांगतोय, रात्रंदिवस अभ्यास करतात, मेहनत करतात, 10-10 तास ते लायब्ररीमध्ये बसून विद्यार्थी कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टावरती पाणी फेरण्याचं काम काही लोक पैसे देऊन करतात. पेपर फुटतात. आपण नीटचा पेपर फुटल्याचं बघितलेलं आहे, TETचा पेपर फुटल्याचं बघितलेलं आहे. त्यानंतर WCDच्या वेळेस पण सेम प्रकार झाला होता. तलाठी भरती झाली. असे जवळपास 80 पेपर गेल्या काही कालखंडामध्ये देशभरामध्ये फुटलेले आहेत. म्हणजे एकीकडे आमदार फुटतात, खासदार फुटतात, पक्ष फुटतात, मंदिरातल्या दानपेट्या फुटतात आणि पेपर सुद्धा फुटतात. फक्त विद्यार्थ्यांनी आता डोकं फोडून घ्यायची वेळ आलेली आहे. आमचं महापालिका प्रशासन असेल, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांना एकच विनंती आहे की जबाबदारी स्वीकारा. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला कुठेतरी त्या ठिकाणी समजून घ्या. पेपर पुणे महानगरपालिका ज्युनियर इंजिनियरचा पेपर त्या ठिकाणी फुटला होता. 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी ही परीक्षा पार पडली. 7 शिफ्टमध्ये पेपर झाला. ILO PDF नावाचं एक ॲप आहे, टूल आहे, त्याच्यावरती या परीक्षेचा निकाल त्या ठिकाणी एडिट करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी त्याचे पुरावे त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांना दिले. नंतर जो कॉम्प्युटर बेस एक्झाम होती, CBT ज्याला आपण म्हणतो, ती पेपर चालू असताना कोणीतरी फोटो काढले आणि ज्यावेळेस 19 तारखेला रिझल्ट लागला, 19 तारखेला ते फोटो त्या ठिकाणी व्हायरल झाले. 9 जूनला बरोबर ना, 9 जूनला रिझल्ट लागला होता आणि 19 तारखेला ते फोटो व्हायरल केले गेले. या फोटो व्हायरल करण्याच्या प्रकरणामध्ये, क्वेश्चन पेपर लीक करण्याच्या प्रकरणामध्ये आणि जे कोणी विद्यार्थी टॉपर आहेत, आपण त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, ह्यांचं काय कनेक्शन आहे का? ह्याच्यामधला 4 नंबरचा 5 नंबरचा कोण विद्यार्थी आहे किंवा 2 नंबरचा कोण विद्यार्थी आहे, म्हणजे एक रँडमली मी बोलतोय, त्यांचे ह्याचे काही कनेक्शन्स आहेत का? किंवा कोणी दुःखी आत्मा आहे का की ज्याने फोटो काढले, फोटो व्हायरल केले पण त्याचं सिलेक्शन झालं नाहीये आणि चिडून त्याने ते परत फोटो व्हायरल केलेले आहेत का? हा सगळा तपासाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये 100% गदारोळ झालेला आहे. त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा नव्यानं राबवण्यात यावी. पारदर्शकपणा असला पाहिजे. हजार रुपये विद्यार्थ्यांनी भरलेले आहे. 42,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा अर्ज त्या ठिकाणी सादर केले होते. 22,000 विद्यार्थ्यांनी साधारणतः ही परीक्षा दिली. 169 जागांची परीक्षा होती. मात्र जर अशा पद्धतीने गैरप्रकार करूनच जर लोक त्या ठिकाणी सिलेक्ट होणार असतील तर अभ्यासाला अर्थ उडतो कशासाठी? मग माझं महापालिका प्रशासन आणि सरकारला एकच म्हणणं आहे की सरळ तुम्ही बोली लावा. 50 लाख, 60 लाख, 70 लाख रुपये रेट ठेवा. ज्याच्याकडे कॅपेबिलिटी असेल तो पैसे देऊन त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये सिलेक्ट होईल असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे ही भरती परीक्षा रद्द झाली पाहिजे. इकडे मोबाईल आहे. हॅलो दादा. सावंत. हॅलो दादा. हॅलो. दादा आवाज येत नाही तुमचा, आता येतोय. हॅलो. ऑडिओ कॉल करा. नॉर्मल कॉल करताय. हॅलो दादा, नॉर्मल कॉल करतो मी. म्हणायचं डबल कॉल करू. नाही कॉल करला इथं दुसरे. नॉर्मल करू का डायरेक्ट? डायरेक्ट व्हॉइस कॉल करा. व्हॉइसच करतो. नॉर्मल. व्हिडिओ कॉलचा आवाज येत नाही. व्हॉइस कॉल. हॅलो दादा. हा दादा, संबोधन करा दादा मला. हा बोला दादा. आताच मला सांगितलं की बाबा 3 शिफ्ट मध्ये जो पेपर घेण्यात आला होता त्याचे स्क्रीनशॉट पेपर चालू असताना बाहेर आले होते.
तर त्याच्या म्हणण्यानुसार की बाबा ही पेपर पारदर्शक पद्धतीने घेतले गेले नाहीत. आता तिने मला जी काही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्या पद्धतीने मी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती करणार आहे. चालते दादा, धन्यवाद दादा. हो चालते, धन्यवाद दादा. म्हणजे मोठ्या लेवलला दखल घेतली गेलेली आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे की पुढची रूपरेषा काय असणार आहे तुमची. बोला. आमचं सरकारला एकच विनंती आहे, PMC प्रशासनाला एकच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्यावर निपक्षपणे चौकशी करा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या. आज आपण पाहतोय की एवढ्या सकाळपासून विद्यार्थी येत आहेत 10 वाजल्यापासून. कुणी चहा घेतलेला नाही, कुणी जेवण केलेलं नाही, काही नाही. तरी पण तिथले जे प्रशासन असेल, आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, त्यांना एवढाही गंभीरपणा नाहीये, एवढेही ते गंभीर नाहीयेत की ती खाली येऊन विद्यार्थ्यांचं निवेदन स्वीकारावं. म्हणजे ही लोकशाही आहे की राजेशाही आहे असा प्रश्न खरं तर पडतो. 200-300 विद्यार्थी आहेत. आम्ही सुरक्षा गार्डला म्हटलं की आम्हाला वर जाऊ द्या, निवेदन देतो सगळ्यांना, तर ते आम्हाला वरी जाऊ देत नाही. आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही खाली या, तर तेही खाली यायला तयार नाही. मग हा मुद्दा सुटणार कसा? बरोबर. म्हणजे ही लोकशाही आहे का राजेशाही आहे? तुम्ही स्वतःना राजे समजायला लागले का की तुम्ही कॅबिन सोडून खाली येत नाही? ही कॅबिन त्यांची स्वतःच्या मालकीची नाहीये, ही सरकारने दिलेली आहे त्यांना. मग हे ते सोडायलाच तयार नाहीये. म्हणजे हे जर एवढा मुजोरपणा करत असतील तर न्याय विद्यार्थ्यांना भेटणार कसा? म्हणजे इथूनच सुरुवात असेल तर आम्ही करायचं काय? त्यांनी कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. कुठेतरी गंभीर विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणं गरजेचं आहे. हे विद्यार्थी नसून हे भविष्य आहे देशाचं. या देशाच्या भविष्याकडे लक्ष द्यावं, स्वतः गंभीर व्हावं आणि निपक्षपणे चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तर तसं नाही झालं तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. हा आमचा पवित्र आहे. नक्कीच नक्कीच. काय आता तुमची काय भूमिका आहे? आज आम्ही या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या ज्युनियर इंजिनियर या पदभरतीसाठी 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली. तर या परीक्षेमध्ये म्हणजे संशयितरित्या फोटोज व्हायरल झालेले, ज्या पद्धतीने की विद्यार्थ्यांना संशय येतोय की पेपर फुटलेला आहे, पेपरमध्ये घोटाळा झालेला आहे. त्यामुळे आमची विद्यार्थ्यांतर्फे एकच मागणी आहे की आयुक्तांनी येऊन आमच्या मागण्यांची दखल घ्यायला हवी आणि ही जी काही परीक्षा आहे ज्युनियर इंजिनियर भरतीची ती परत नव्याने घेण्यात यावी. नितीन, काय आता MPSCने नुकताच ऑनलाईन परीक्षेचा घाट घातलाय आणि हा ऑनलाईनचाच हा फ्रॉडच म्हणता येईल आपल्याला, काय बोलशील? हेच तर आमचं म्हणणं आहे ना की तुम्ही पहा की ऑनलाईन ज्या परीक्षा होतात TCS IBPS घेतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर घोटाळे होतात. आणि आज आम्ही MPSCला तेच सांगत होतो आणि आता हेच घडलंय समोर. आज पुण्यामध्येच पुणे महानगरपालिकेचा ज्युनियर इंजिनिअरिंगचा पेपर फुटलेला आहे. विद्यार्थ्यांकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत, स्क्रीनशॉट सुद्धा आहेत की पेपर सेंटरमधनं पेपर जामर असताना देखील आणि ते सगळं चेकिंग होत असताना देखील मोबाईल आतमध्ये पोहोचला कसा, त्याचा फोटो काढला गेला, तो बाहेर पाठवला गेला. म्हणजे एवढं सगळं असताना देखील महानगरपालिका म्हणते की तो पेपर फुटला नाही वगैरे. तर मग कुठंतरी ही शोकांती काय की तुम्ही कुठंतरी ते घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करताय. आणि म्हणूनच आम्ही MPSCच्या बाबतीत हे म्हणतो की ऑनलाईन ही परीक्षा नकोच, तुम्ही ऑफलाईन परीक्षा का घेत नाहीत? याआधी पण ऑफलाईन परीक्षा होत होत्या ना आणि त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीनं होत होत्या. आणि तुम्ही पाहू शकता की हे किती म्हणजे असं निर्धाड भूमिका आहे या महानगरपालिका आयुक्त असेल किंवा महापौर यांची. साधारणतः मला वाटतं 15-16 हजार कोटीचं बजेट आहे या महानगरपालिकेचं. तेवढं ह्यांनी लुटून खाल्लं तरी ह्यांचं पोट भरत नाही. म्हणून आता पेपर फोडून त्याच्यामध्ये ह्यांना दलाली खायची. म्हणजे आमची तर असं ऐकलं की 20-25 लाख रुपयाला ह्यांनी हा पेपर विकलाय. म्हणजे ही सर्वसामान्य गरोगरीब कष्टकऱ्यांची मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पेपर देतात, कुठंतरी सरकारी नोकरीचं स्वप्न असतं, आपलं कुटुंब कुठंतरी स्टेबल करण्याचं यांचं स्वप्न असतं, ते उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे. आणि आम्ही सकाळपासून चर्चेसाठी भेटीची वेळ मागतोय तर ते भेटायला सुद्धा तयार नाहीये. म्हणजे काय, कशासाठी? आणि आता तर आम्ही असं ऐकलं की त्यांची तयारी चालू आहे की आजच्या आजच नियुक्त्या द्यायची. म्हणजे एकीकडे अनेक आमदार असतील, खासदार असतील, ते विद्यार्थ्यांशी चर्चा करतायत. अधिवेशनात हा प्रश्न मांडला जातोय. मग ह्यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून हे लगेच नियुक्त्या करून सगळं प्रोसेस पूर्ण करण्याची प्रक्रिया राबवतायत. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही SITने माना, पुरावे आहेत, समोर दिसतंय. आणि जर विद्यार्थ्यांना शंका असेल तर त्यांच्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे. SIT असेल तर 15 दिवस, 1 महिना, 2 महिने उशीर होईल,
सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला, पण शंकांचं निरसन तर होईल. परंतु तुम्ही हे करत नाही, कारण की कुठंतरी तुमच्या मनात पाप आहे आणि ते कुठंतरी बाहेर पडू नये. तुम्ही जे घोटाळा केलाय म्हणून हे दाबण्याचं तुम्ही काम करताय. पण आम्ही पण आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तुम्ही पाहू शकता इथं शेकडो विद्यार्थी आहेत, हे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत आणि संध्याकाळपर्यंत ह्यांची संख्या हजारोच्या मध्ये होणार आहे. आणि जर ह्यांनी परीक्षा रद्द केली नाही किंवा SIT याच्यावर निवडली नाही या परीक्षेवर, तर आम्ही ह्या महानगरपालिकेवर कब्जा करू आणि ह्यांना ही परिस्थिती सांभाळणं अवघड जाईल. मित्रांनो, खरं तर तुमचं हे आजचं आंदोलन फक्त तुमच्या भरतीपुरतं मर्यादित नसणार आहे. तुमचं आंदोलन हे MPSCने ज्या काही ऑनलाईन परीक्षा सुरू केलेल्या आहेत ह्याची ही सुरुवात असू शकते. कारण आजही विद्यार्थी, MPSCचा प्रत्येक विद्यार्थी म्हणतोय की आंदोलन केल्याशिवाय परीक्षा ऑफलाईन होणार नाही. परंतु आपण वाट पाहतोय की अधिवेशनामध्ये जसा हा प्रश्न मांडला तसाच प्रश्न MPSCच्या सगळ्याच परीक्षा ज्या आहेत की ज्या ऑनलाईन केल्यात त्या ऑफलाईनच पद्धतीने घेतल्या जातील यासाठी कुठंतरी आपण वाट पाहतोय. परंतु आता विद्यार्थ्यांना एक विश्वास येईल की एकत्र येऊ शकतात. आता तुमची परीक्षा होती किती जागांची? 169 जागांची परीक्षा असतानाही तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. खरं तर कुठंतरी महानगरपालिकेला जाग आली पाहिजे, कुठेतरी त्यांनी काहीतरी विचार केला असेल म्हणूनच त्यांनी आता निरोप देखील पाठवलाय. सभागृहामध्ये तुमचा प्रश्न मांडलेला आहे. वास्तव कट्ट्यावरून मी ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजेत. सगळे लोक विद्यार्थी प्रतिनिधी आहेत ते या विषयावरती आवाज उठवत आहेत. त्यांना जर तुमची साथ असेल तर त्यांची साथ तुम्हाला लाभेल आणि हा प्रश्न कुठंतरी मार्गी लागेल. मला वाटतं महानगरपालिकेने विनंती केलेली आहे, परंतु तुमच्या प्रतिनिधींनी ठरवलंय की जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तुमची तोपर्यंत उठायचं नाही. मला वाटतं आता नाश्ता वगैरे आलेला आहे, त्याच्यामुळे आपण बसून राहायला हरकत नाही. आणि मला वाटतं सर सगळ्यांना वेळोवेळी ही विनंती केली पाहिजे की आपण जे रस्त्यावरती उभा राहतोय, रस्त्याने मोठ्या गाड्या जातात, एकेरी रस्ता आहे, त्याच्यामुळे आपण जर बसलो तर आपली एकजूट दिसेल, आपली सहभागाची भूमिका असावी, आपली बघायची भूमिका नसावी. लवकरच आपला प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. कारण सभागृहात प्रश्न मांडलेला आहे. ओमराजे निंबाळकरांनी देखील आता हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला आहे आणि त्यांनी फोनवरती तुमच्यासोबत संवाद देखील साधलेला आहे. असंच वेगवेगळ्या प्रतिनिधींनी जर हा प्रश्न मांडला तर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. ऑनलाईन परीक्षा किती लोकांना अपेक्षित आहे? ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजेत का? येस.